मज्जारज्जूचे जे विकार आहेत ते, सांध्यामध्ये काही तुम्हाला अडचणी असतील तर त्याची अलाइनमेंट जर आपण जागेवर आणली तर तुमच्या शरीराचं कार्य सुधारतं, वेदना कमी व्हायला मदत होते. तो कमी दाबाचा पट्टा तयार झाला की त्या सायनोवियल फ्लुइड मध्ये असलेले गॅसेस आहेत तर ते बाहेर येतात, रिलीज होतात आणि दॅट इज कॉल्ड एज पॉप. मग तुम्ही तो फील करता तो आवाज. पण बोट मोडणे आणि स्वतःची स्वतः मान मोडून घेणे हा फॅक्टर का होतो? जर आपल्या मसल्स मध्ये घट्टपणा आला किंवा तो पार्ट इनॅक्टिव्ह राहत असेल तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की ते मोडून घ्यावं. की खरोखरीच आम्ही आजकाल मोठमोठे सेलिब्रिटीज पाहतो की ते कोणत्या तरी अशा बेडवर असे झोपलेले असतात आणि कोणतरी त्यांची पाठ दाबत आहे, मनका दाबते आणि कट 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 असा आवाज येतो. तर काय आहे नक्की ते? छान प्रश्न आहे. ऍक्च्युली ह्याला कायरोप्रॅक्टिक असं म्हणतात. बरं. ही कायरोप्रॅक्टिक ही मेथड जी आहे ही विज्ञानाच्या आधारावरच आहे. बरं. तुम्ही जे आजकाल पाहता सेलिब्रिटीज असतील किंवा सोशल मीडियावरती ते हाडं मोडणारं दाखवतात, पण ही एक उपयुक्त थेरपी आहे. बरं. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आपले जे मणके असतात, उदाहरणार्थ इथे दाखवू शकतो मी तुम्हाला, आपले हे जे मणक्यांची रचना असते ती जेव्हा मिसअलाइंड होते तर तेव्हा ती अलाइन करायचं काम कायरोप्रॅक्टिक एका विशिष्ट अभ्यासाच्या द्वारे त्याचं निरीक्षण करून, मग त्या निरीक्षणामध्ये एक्सरे पण लागतो, एक्सरे मध्ये काय बदल आहेत ते कसे आपल्याला बरे करायचे ह्या आधारे त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते. त्यालाच कायरोप्रॅक्टिक म्हणतात. म्हणजे मज्जारज्जूचे जे विकार आहेत ते, सांध्यामध्ये काही तुम्हाला अडचणी असतील तर त्याची अलाइनमेंट जर आपण जागेवर आणली तर तुमच्या शरीराचं कार्य सुधारतं, वेदना कमी व्हायला मदत होते. ही अशा पद्धतीची कायरोप्रॅक्टर पद्धती आहे. पण ह्याच्यात तुम्ही पाहिलं की सेलिब्रिटीजचा त्यांचे व्हिडिओज दाखवणं वगैरे ह्या सर्व गोष्टी होतात, कटकट आवाज काढले जातात. खरे आवाज असतात का ते? काय साऊंड तुम्ही जोडता त्याला? काय करता तुम्ही म्हणजे तुमचे डॉक्टर मंडळी? नाही, बऱ्याचदा लोक साऊंड जोडतात, माईक वगैरे जोडतात. सगळेच आवाज खरे असतात असं नाही, हे क्लिअर आहे. ह्यालाही एक शास्त्रीय बेस आहे. आवाज काय येतो, कसा येतो हेही तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर आणि सगळ्या बॉडीतल्या बऱ्याचशा पार्ट मधनं आवाज काढताना त्यामधनं दाखवलं जातं. मग आता आवाज येतो म्हणजे नेमकं काय होतं तर आपल्या शरीरामध्ये जॉईंट जे असतात, जेव्हा जॉईंटला आपण मॅनिप्युलेट करायला जातो आम्ही तर तेव्हा त्यातनं तो आवाज येतो. तो त्याचं रिझन आहे की शरीरात एक द्रव असतं सायनोवियल फ्लुइड. त्या सायनोवियल फ्लुइड मध्ये काही गॅसेस पण असतात, आपले कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे. जेव्हा आम्ही एखाद्या मणक्याची रचना सरळ करायला जातो, जर पेशंट माझा झोपलेला आहे मी त्याचं जेव्हा हे स्पायनल अलाइनमेंट जेव्हा करायला जातो तर तेव्हा त्या जॉईंट कॅप्सूल मध्ये सायनोवियल फ्लुइडचं प्रमाण कमी होतं आणि तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. तो कमी दाबाचा पट्टा तयार झाला की त्या सायनोवियल फ्लुइड मध्ये असलेले गॅसेस आहेत तर ते बाहेर येतात, रिलीज होतात आणि दॅट इज कॉल्ड एज पॉप. मग तुम्ही तो फील करता तो आवाज. मग मी म्हणेल की ते मणक्यांमध्ये जॉईंट मध्ये केलं तर ते येतं. पण तुम्ही म्हणलात सर तुम्ही की सेलिब्रिटीजचे काही आवाज येतात, काही जण पोटातनं पण आवाज काढताना दाखवले, पण पोटात मला नाही वाटत कोणतं हाड आहे त्यातनं तो आवाज येतो, म्हणून ते थोडंसं खोटं वाटतं आम्हाला. पण त्या थेरपीचा उपयोग होतो? येस, थेरपीचा उपयोग होतो, पण तो काही दीर्घकालीन नसतो. तो टेम्पररी इफेक्ट असतो. म्हणजे काय, मी जर जास्त अवघडलेलो असेल, माझे मसल्स घट्ट झालेले आहेत, मला थोडंसं ॲक्यूट पेन आलेले असतील तर तेव्हा मी जर करायला गेलो, कायरोप्रॅक्टिकच्या अलाइनमेंट जर आम्ही करायला गेलो तर ते तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. पण त्या दीर्घकालीन टिकत नाही, त्याला तुम्हाला दुसरी सांगड घालावी लागते. मग तुम्ही त्यामध्ये फिजिओथेरपीचे एक्सरसाइजेस असतील, फिजिओथेरपीमध्ये काही जे ट्रीटमेंट दिले जातात ते, त्याचबरोबर काही ऑस्टिओपॅथी म्हणून आम्ही प्रॅक्टिस करतोय सध्या, तर ते ऑस्टिओपॅथी मधले सुद्धा काही गोष्टी त्यामध्ये आम्ही इन्क्लूड करतो, जेणेकरून रुग्ण हा लॉंग टर्म कायमस्वरूपी कसा बरा राहील, प्रिव्हेंट आजार होऊच नये म्हणून ह्यासाठी काळजी केली जाते. ॲस्टिओपॅथीकडे येण्यापूर्वी आजकाल म्हणजे सर्वसामान्यांना असं असतं की बोट मोडणे, मान मोडून घेणे, कंबर तुडून घेणे, असे बरेच प्रकार सुरू असतात. तर त्याच्याविषयी तुमचं मत काय? हा म्हणजे कॉमन प्रश्न आहे सगळेच. आपण इथे बसलेलो आहोत तर मलाही कधी कधी सवय राहते. पण बोट मोडणे आणि स्वतःची स्वतः मान मोडून घेणे हा फॅक्टर का होतो? जर आपल्या मसल्स मध्ये घट्टपणा आला किंवा तो पार्ट इनॅक्टिव्ह राहत असेल तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की ते मोडून घ्यावं. पण ते मोडण्याने काय होतं, नेहमी जर आपल्या रोजची जर सवय असेल तर ते मोडून मोडून अशी सवय होते की आपले जे जॉईंट्स असतात तर त्यात लॅक्सिटी तयार होते. लॅक्सिटी म्हणजे काय की
स्नायू आणि लिगामेंट ह्याने जॉईंटला जे आपण असं घट्टपणा बांधून ठेवतो तर तो बांधलेला पाना निघून जाईल. आणि लॅक्सिटी जर क्रिएट झाली तर त्याच्यावर काही उपाय नाहीये, त्याला एकच उपाय आहे की व्यायाम करणं. म्हणून जे रोज मान मोडतात, हात मोडतात, त्यांना एकच मोलाचा सल्ला आहे, स्टे ऍक्टिव्ह. स्टे ऍक्टिव्ह म्हणजे काय की तुम्हाला मान मोडावी का वाटते, एक घट्टपणा तयार होतो ना, तर तुमचं शरीर तुम्हाला स्वतः सांगतंय की मुवमेंट करा, तर तुम्ही मुवमेंट काय केली की मान मोडून घेतली स्वतः, मग त्यानंतर फील चांगला येतो. म्हणून स्टे ऍक्टिव्ह या शब्दाचा अर्थ असा मी म्हणेल की तुम्हाला व्यायामाची गरज आहे, त्या जॉईंटची, त्या शरीराच्या त्या पार्टची, हालचालींची रोज आवश्यकता आहे. तर मग तुम्ही रोज हाडं, हाताची बोटं मोडणं, मान मोडणं असेल, तुम्हाला जे फिलिंग येत असेल की हे मोडल्यावरच बरं वाटतंय, तर तुम्ही व्यायाम केले पाहिजे, शरीराच्या ऍक्टिव्हिटी वाढवल्याच पाहिजेत. ओके. असा त्याचा अनेकदा असं म्हणतात की त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असते, त्याच्यामुळे पण अनेकदा होतं. डेफिनेटली हे बरोबर आहे. कॅल्शियमची कमतरता, व्हिटॅमिन D3, इव्हन मॅग्नेशियम. बरं. मॅग्नेशियम हा टॉपिक बऱ्याचदा पुढे सांगताना कुठे आढळत नाही किंवा काय नाही, आपण बोलताना म्हणू की कॅल्शियमची कमी आहे आणि D3 ची कमी आहे. बरं. पण ह्या D3 कॅल्शियम सोबत मॅग्नेशियम हा असा भाग आहे की तो स्नायूंचं आकुंचन आणि प्रसरण पावणं ह्याच्यावर काम करतो. जर माझे स्नायू जर शिथिल असतील, रिलॅक्स असतील, म्हणजे मला जर हाताची मुवमेंट करायची, मी अशी बायसेप्सची मुवमेंट केली आणि हात सरळ केला, एक्सटेंड केला, तर तो इझिली जात असेल तर माझ्या स्नायूंचं आकुंचन आणि प्रसरण व्यवस्थित होते. तर माझ्या शरीरात मी म्हणेल की मॅग्नेशियमचं प्रमाणही पूरक आहे. पण ज्याचं अवघडतंय, सतत क्रॅम्प्स येत आहेत, तर त्या लोकांमध्ये मॅग्नेशियमची मात्रा कमी आहे असं मी म्हणतो. तुम्ही प्रश्न विचारला त्या अनुषंगाने मी ह्याच्यात आणखी थोडंसं डिटेल सांगू इच्छितो. मॅग्नेशियम हे आपल्या इम्युनिटी, शरीराची मेंटेन करायचं काम करतं, स्नायूंची हालचाल योग्य करायचं काम ते करतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन D3 आणि कॅल्शियम ह्याचं सिंथेसिस करण्याचं कामही मॅग्नेशियमचं आहे. इतका महत्वाचा, एवढा महत्वाचा हा मिनरल आहे. मॅग्नेशियम एक मिनरल आहे आणि ते खूप उपयुक्त आहे.